अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। नमस्कार, मी शुभांगी पाटील। महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या हेडलाईन्स। नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। पारदर्शक निवडणुकांसाठी निर्णय घेतल्याची कोर्टाची टिप्पणी। कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने सुधार करावा हे यंत्रणांचं अपयश असल्याचंही मत। देशात मनमानी सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरती राज ठाकरेंचा संताप। एकनाथ शिंदेनेच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। निलेश राणेंनी देखील पैशांचे वाटप केलं। वैभव नाईक यांचा गंभीर आरोप, तर दीपक केसरकर यांनी आरोप फेटाळले। राज्यामध्ये ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर बोगस मतदानाचा आरोप करत विरोधी कार्यकर्त्यांची कुठे शाब्दिक बाचाबाची, तर कुठे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। भाजपा उमेदवाराला मतदान केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा संताप। मुक्ताईनगर मतदान केंद्रावरच्या पोलिसांसोबत बाचाबाची। मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे दिले निर्देश। निवडणूक अधिकाऱ्यांवरती देखील कारवाईची शक्यता। एकनाथ शिंदेंच्या बॅनरवरती सोनिया गांधी यांचा फोटो। सत्तेसाठी शिंदेची लाचारी, उद्धव ठाकरेंचा घणाघात। खोतवाडी अष्टविनायक नगर येथील मुलीची छेडछाड करणाऱ्या नराधमाला महिलांनी दिला चोप। नराधम पोलिसांच्या ताब्यात। हेरले येथे झालेल्या अपघातात एक ठार, ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटल्याने झाला अपघात। महामीडिया 24 न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।